ते त्यांच्या विरोधात जाणार. मात्र सत्तेत असताना परवानगी नाही मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत. आहे ते काम करा ना दोघं पण. त्याला सापडून आणा. तो कसं काय पळून गेला, कोणी करायला तातडीनं लावलं तो पण शोधा. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात येतो तातडीनं उभा करण्यासाठी. कारण जे 3-3 वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते 6-7 महिन्यात कसं उभं राहत आहे. नेमका करून घेणारा कोण आहे, की करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरला. ते पळून कसं काय झालं. हे बघा हिशोब जनता करणारे आहेत. यांना किती राजकारण करू द्या दोघांना पण. आपल्याला काय वाटतं, राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे. देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे. याकडे कसं बघता? नाही, त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार. जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय, काय घडलंय, कोण कोण दोषी आहेत, काय होणार आहे. परंतु या दोघांनी जे राजकारण चालवलं हे दोघांनाही सुट्टी जनता देणार. चलो, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठं येणार त्या थांबले असतील त्याचं काय. मी काय राजकारण थोडंच आणि माझ्याकडे तसं नसतं. मग मी सांगून येत असतो. मी कधीच गद्दारी करत नाही माझ्या जिंदगीत. मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल मी काय करणार. आपण असं कधी गद्दारी करत नाही. आपण सांगून पडत असतो. पुढचा किती जागेदार असू द्या. मी आणि माझा समाज, या राज्यातली जनता आणि या देशातली जनता दुखावली. मी एक मावळा आहे. माझं कर्तव्य तर जाणं, पाणी बघणं, भेट देणं आणि दर्शन घेणं हे माझं काम आहे. ते बी करतो आणि ते केलं पाहिजे. ते पोलीस पण 2-2 लोक वगैरे हे नीट नाही देतो नाही. ते महाविकास आघाडी महायुती हे बी घडले सगळ्यात दिवशी त्यांना कसं राजकारण कळत नाही. ते पोलिसावर बी टाकायला म्हटलं काही दिवसांना आता निवडलं केली. पण जनता त्यांचा हिशोब करणार यांनी जर असंच केलं. कोकणामध्ये आला, पालघर म्हणजे वाढवण शेतकरी असे मच्छीमार असतील त्यांनी विरोध केलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करतील तर स्थानिकांचा विरोध आहे. शेवटी मच्छीमारांच्या रोजीरोटीचा विषय. तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकत. एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून ठेवलेले नाही. एकतर सरकारने सगळ्याचं खालाकष्ट चालवलं. त्याच्यात जर तिथं हजारांना मच्छीमाराचं जीवन जगत असले, ते जर उद्ध्वस्त होणार असले तर ते बांधव नाही करून घेणार ना. मी पण त्याबद्दलची माहिती घेणार आहे. शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छीमार बांधवांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार. चलो, धन्यवाद. तर नुकतंच मनोज जरांगे पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि राजकोट किल्ल्यावर जाऊन तिथं पाहणी करणार ते माझं कर्तव्य आहे आणि नतमस्तक होणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती जे राजकारण करत असतील ते त्यांना करू दे. मी कोणत्याही प्रकारची गद्दारी केलेली नसल्याचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलेलं आहे. जरांगे पाटील सध्या मालवणमध्ये उपस्थित आहे.